पाहून घे सुनंदा, हे वाली साडी कशी वाटून राहिली मायावर? हा, पाय बरं कलर गिलर कसा वाटते, शोभते का नाही शोभत तर? हा, सांग बरं थोडीशी. बापरे, भली मस्त वाटून राहिली बरं रेखा आता साडी तर तुला. हा, भली मस्त शोभून राहिली. आणि कलर गिलर बापरे, काय मस्त कलर घेतला ते. हा, भला मस्त कलर घेतला आणि साडी बी भली मस्त शोभून राहिली तुला. अहो सुनंदा, मागच्या महिन्यात घेतली होती मी ही साडी. हा, हे वाली साडी आहे आणि ह्या याच्यात ह्या 4-5 साड्या. ह्या साड्या एकट्यानं घेतल्या होत्या. हा, आम्ही दोघं जण गेलतो नवरा बायको घुमा फिरायले. तर तिकडे मस्त साड्या भेटल्या. म्हटलं घेऊन द्या बा 4-5 साड्या, आता घुमायला आलोच आहे तर तिकडे घेतल्या त्या साड्या. भल्या मस्त, मला तर भल्या आवडल्या. मस्त अंगाला चिपकून राहते. हा, मस्त मोकळं मोकळं वाटते. भल्या मस्त साड्या. आणि ब्लाऊज बी आपल्या इथूनच शिवले. तिने ब्लाऊजही मस्त शिवून दिले. पण बरं किती मस्त दिसते साडी. हा ना रेखा, त्या तेच तर म्हणून राहिली, एवढी मस्त साडी बा. किती मस्त साडी भेटली तुला. कितीच्या झाल्या या साड्या? काय फक्त 900-900च्या काय या साड्या? हा, 1200-1200 म्हणे. मग त्याच्यात कमी करू करू हा त्याला 800 म्हणून. तर 800 काही दिल्या नाही. मग म्हणे एवढ्या 4-5 साड्या घेऊन राहिल्या म्हणे तुम्ही, तर 900 रुपयात लावून देतो म्हणे. तर 900 रुपयाच्या हिशोबाने मी 5 साड्या आणल्या त्या मस्त. हा, भल्या मस्त आवडल्या मला या साड्या. तू दर महिन्याला साड्या घेतच राहता नाही रेखा, ते एक दोन. हा, काय करत तर? हा, वाटल्या साड्या चांगल्या तर घेऊन घ्यायच्या. पाहिजे नाही का आता साड्या? हा, कुठं लग्नात जा लागते आपल्याला, हळदीत जाणं आहे, रिसेप्शन आहे, साक्षगंध आहे. हा, मग जा लागते तर काय सगळ्या ठिकाणी काय एक एकच साड्या मिरवाव काय? हा, बाया काय म्हणतील पाय बापा, एकचक साडी घालते बा कुठं बी. हा, कार्यक्रमात आलते तिथं बी, हळदी कुंकवाच्या वक्ती बी. हा, म्हणून कसं आहे थोडंसं अलग अलग साड्या पाहिजे, चांगलं वाटते थोडंसं. त्याच्यानं माझ्याजवळ बम साड्या आहे. हा, पूर्ण साड्यानंतर 2 गालमाऱ्या भरल्या माया. बापा लय साड्या आहेत याजवळ, तर आमच्याजवळ नाही बा एवढ्या. आता मला आवड आहे बा, काय करता आता? एक काम कर ना, याच्यातली एखादी साडी पाहिजे असेल तुला तर घेऊन जाय. घालतो एखाद्या कार्यक्रमात, घेऊन जाय एखादी साडी आवडली असेल तुला तर. नाही बापा, राहू द्या. फालतू अजून खराब गिराब झाली, काही फाटफूट झाली तर कुठं देईन बापा एवढे पैसे. एकटा आमचं मजुरीचं काम आहे, मजुरी करायला कामाला जा असं काम आहे आमचं. राहू दे. हा, आम्ही असंच बरं आहे बा. कधी लागेल तुला तर मग सांगानच मी. बरं सांगतो तुले, कधी जर लागलं तुला साड्या वाड्या अर्जंट कुठं जायचं असलं, साड्या फाड्या नसल्या तर घेऊन जात जा घरून. हा, काही असं टेन्शनची गोष्ट नाही आहे. साड्या आपल्या इथं. ठीक आहे ना रेखा, त्या कधी लागेल तर तुला सांगतोच मग मी. रेखा आता मी काय म्हणतो, आज चल ना ब्युटी पार्लरला जाऊ, थोडंसं फेशियल करून घेऊ. हा, लय दिवसाचा बटे चेहरा पूर्ण ड्राय वाटून राहिला. हा, जाऊ थोडंसं काही मस्त फेशियल करून येऊ. लय दिवस झाले काही फेशियल काहीच नाही केलं तोंडा गिंडाले. हा, त्याच्यानं पूर्ण ड्राय होऊन गेला चेहरा. चल ना जाऊन. आज चालतं म्हणता काय ब्युटी पार्लर मध्ये? हो, त्या पहिले कोणी सांगितलं, पहिले सांगितलं असते तर बटे मी सकाळपासून कामं करून ठेवले असते. हा, आता पाहून घ्या बरं, 8 वाजून गेले सकाळचे. तर यायला कामाला जावं लागते आणि जेवण नाश्ताही व्हायचाच आहे आमच्या इच्छा. तर म्हटलं यायचे कामधंदे करून पाठवलं असतं मग यायला कामावर, आपण चाललं गेलो असतं मग दुपारून. काय एकदाच यायचा, नाश्ता पाणी जेवण खाऊन झालं, डब्बा गिब्बा दिला का मग टेन्शन नाही राहत. अहो चाललं रे खात्या, चाललं काय होते, एक दिवस नाही दिला डब्बा तर. हा, तिकडे करून घेईन मामाजी जेवण, आजचे दिवस करून घे मला त्याला जेवण बाहेर. हा, चल ना, मला अजून त्यांनी दुपारी तिकडे जायचं आहे बटे, साक्षगंध आहे माझ्या आता बहिणीचं, तर तिकडे जावं लागते. म्हणून म्हटलं लवकर चाललं गेलो असतो आणि येऊन गेलो असतो बाहेर अर्ध्या 1 घंट्यात. हा, चाललो जाऊन पाठ येऊन जाऊन अर्ध्या 1 घंट्यात. काही टाइम लागते का आपल्याला? बरं ठीक आहे बा, आता तू म्हणून राहिली तर चालले काले, करून देतो यायला फटाफट काही नाश्ता वास्ता आणि चाललो जाऊ. ठीक आहे, चाल मग रेखा, चल. रेखा, अरे रेखा, झाला का हो स्वयंपाक? आण बरं वाढून. झालं असं तर जा लागते मला आज दुकानात. आज लवकर बोलावलं मालकानं दुकानात, तर आण लवकर वाढून आण बरं फटाफट. अरे खा, आवाज येऊन राहिला काय म्हणून राहिलो मी? आवाज कोण नाही देऊन राहिली याची बहीण, कुठे गेली हे? अरे खा. काऊन रे दादा म्हणेला, काऊन एवढ्या जोराने आवाज देऊन राहिला तुझ्या बायकोले? आई, माझ्या दुकानात जायचा टाइम झाला ना. हा, 9:30-10 वाजून गेले. अजून 15-20 मिनिट दुकानात जायला लागते. तो मालक कोमलते ना, मग तिकडे तिला आवाज देऊन राहिलो मगांपासून. हा, जेवणाचं झालं असं तर वाढून आण, डब्बा बांधून घेऊन ये. हा, जेवण करतो निघून जातो म्हणतो, तर आवाजच नाही देऊन राहिली. ते कुठं आहे ना काय आहे तर. अरे दादा मनीलाल, ते सुनंदा आली होती. हा, लक्ष्मी भाऊची पोरगी. ते मगाने आल्या बा, काय साड्या फळ्या नेसनास केल्या एकीमेकीनं, साड्या गिड्या दाखवल्या एकीमेकीले. आणि त्या कुठं ब्युटी पार्लरले का कुठं तरी गेल्या बा, काय फेशियल का काहीतरी करतो म्हणे. हाव काय, ब्युटी पार्लरला गेली काय? ते मग सांगितलंही नाही तिनं ब्युटी पार्लरला चालली म्हणून. हा, चालली गेली. आवाज देऊन राहिलो तर आवाजही नाही देऊन राहिली. फोन उचलला तर फोन इथंच वाजला तिच्या घरी. फोनही बोलली दादा, ते फोनही घरीच ठेवला, काही बोलल्या काही गडबड न गेल्या. म्हणे लवकर जाऊन पटापट येऊन जाऊ बाबा म्हणे. मी अंगणातच होती, कपडे वाळू टाकून राहिली होती, तर आवाज येऊन राहिला होता त्यांचा. पण सांगायला तर पाहिजे आई. हा, सांगायला पाहिजे का घरी एखाद्याला इकडे चालली तिकडे चालली बा. मोबाईल नाही संग नेला. मोबाईल संग नेला तर कसं आहे, फोनवर बोलून घेतलं तर माणसाला माहीत राहते इथं आहे तिथं आहे बा म्हणून. हा, फोनही घरी ठेवून देते ना, सांगतही नाही जायच्या पहिले. काय बायको येतं काय माहिती, तिची बहीण मॅटातच बदारा वाटते पूर्ण. जाऊ दे आता.
अजून फालतू तिला बोलण्यात माझ्या टाईमपास 5-10 मिनिट असेच वाया चालले जाईन. एक काम कर, आण बरं आई ते घेऊन ये दवडी गिवडी गंज पण इकडेच घेऊन ये. इथंच मस्त हॉलमध्येच बसू आपण दोघं मग. इथंच मस्त जेवून घेऊ आणि मी चालला तो मग माझ्या दुकानात. तू करत राह मग आराम. घेऊन ये मग, आण बरं वाढ इथंच जेवून घेतो लेकाले. ठीक आहे, बस दादा हात घेत दोन येतो, मी घेऊन येतो. स्वयंपाक गिंपाक बनवला असेल मला तिनं 9:30 वाजले तर घेऊन येतो मी गंज पंच काय टाटा फाटून बसतो. बाबा नाही जेवत म्हणते का आई? बसून जा ना म्हणा, बाबाले बी संग मंगन जेवून घ्या म्हणा. म्हटलं नाही मग जेवतो म्हणे, आताच नाही जेवत म्हणे, थोडंसं वावरातून येतो म्हणे, एखादा चक्कर गिक्कर मारून मग जेवण म्हणे तिकडून आल्यावर. बरं घे वाढ मग आई. काय काय बनवलं त्या कढईत, काय आहे ना, त्या पोळ्या आहे का भाकरी आहे, काढ बरं काय काय आहे तर. भूक लागून गेली एक तर सपाट्यानं, जा लागते दुकानात आता. थांब बाबू वाढतो थांब. अरे कढईत तर भाजीच नाही आहे. बाबा असं कसं झालं ते? कढईत भाजी नाही आहे? भाजी काय गायब झाली का बुटी कढईतली? तिथं बा आता स्वयंपाक खोलीत होती ती कढई, झाकली होती मस्त कढई होती आणि ते पोळ्या ठेवायचं दोन्ही तिथं होतं बा स्वयंपाक ओट्यावर. तर मला वाटलं असं नाही याच्यात भाजी भाजी तर हेच घेऊन आली आणि दुसरा गंज गिंज तर काही आहे नाही तिथं का बा, दुसऱ्या गंजा गिंजात असं भाजी तर पाय नाही थोडीशी इकडे तिकडे एखाद्या डब्या गिब्यात काढून ठेवली असन आणि भांडे घासघूस करून ठेवून दिले असन तिनं स्वयंपाक झाल्यावर. पाय एखाद्या डब्यात असन तिथं भाजी. बाकी सगळे डब्बे पाहिले रे दादा, मी बाकी सगळे डब्बे पाहिले, कायच्यातच काहीच नाही आहे. सगळे भांडे धुईधाय करून घासघूस करून तिथं रॅक मध्ये ठेवले. फक्त हे दोन होतं बा तिथं, हे घेऊन आले त्याच्यात हेच नाही आहे, भाजीच नाही आहे कढईत. थांब बरं ते उचल बरं ते पोयावरचं टाक, त्याच्यात आहे काय पोया तर. पाहून घे याच्यातही नाही आहे पोया तर. पोया याच्यातही नाही आहे म्हणजे काय? आज रेखानं काय स्वयंपाकच नाही केला का बेटीनं? आणि चालली गेली ब्युटी पार्लरले, इतर आले तिकडे मटकाले फालतू. हो रे दादा, मला वाटेच तरी ते म्हणेच तरी स्वयंपाक व्हायचा आहे, यायला कामाला द्यावं लागते, डब्बा द्यावं लागते. ते पोरगी भल्या घाईनं घेऊन गेली, बाता शिवून दवात्या बाता शिवून दवात्या बाता शिवून दवात्या करू करू घेऊन गेली तिथे. आणि स्वयंपाक राहायला तसाच बनवायचा. आता काय उपाशीचा शिंगार दादा? आता काय उपाशी जातं काय दादा? थांबून जातो. थांब बात तुले काय 5 मिनिटात बेसननं पोया बनवून देतो. 2-3 पोया टाकून देतो ना, बेसन बनवून ठेवून देतो एका ठिकाणी. थांबून द्या बस, 5-10 मिनिटातच बनवून देतो तुले. उपाशी नको जाऊ, आता जेवणच करून जातो. अहो हे आता माझा टाईम होऊन गेला. अजून 10-15 मिनिट त्या स्वयंपाकासाठी थांबन तर तिकडे मला माझ्या तो दुकानवाला काय म्हणून हेच बल मनसाई करत राहता म्हणून, टायमावर येत नाही ना काही नाही म्हणून. राहू दे आता, चाललो आता मी. हिला समजत नाही ना काही नाही, मी एकदम मॅटाचा बाजार असल्यासारखीच आहे. चालली गेली, स्वयंपाक नाही केला ना काही नाही, कोणाला सांगितलं नाही ना काही नाही. येऊ दे बरं तिला आता घरी, चांगला गरमच करतो आता तिला मी. किती वेळ आहे हो बाई पोरी अजून? किती वेळ आहे? करणं फटाफट. काय राहिलं तिचं तर बाई, घरी जायचं आहे, माझ्या स्वयंपाक व्हायचा अजून. माझा नवरा तसाच चालला जाईन, त्याचा टाईम झाला. पाहून 9:30 वाजून गेले. घरात आवाज देऊन राहिला असं नाही, एक तर सांगितलंही नाही आणि मोबाईल संग नाही आणला, मोबाईल भुलून गेले मी घरी. करा ना फटाफट करा, काय आहे तर उरकून टाका. झालंच का आता? बस आता एकाच मिनिटाचा गेम राहिला. आता फक्त काय एका साईडची थ्रेडिंग तर झालीच आहे, फक्त एका साईडची राहिली. बात होते 2 मिनिटात मग चालले जा. थांबून जा ना रेखा, त्या झालंच आता घरी. आता काही एखाद्या दिवसही मामा आले काय तिकडे बाहेर जेवण नाही करू देत का तू? खाऊ दे ना एखाद्या काही पनीर तिकडे रोज घरीच घरी डाळ भात सारखं खाऊ दे थोडंसं तिकडे. एखाद्या दिवस खाल्लं तर काय होते? हो तसं नाही आहे, एखाद्या दिवस खाल्लं तर तसं कसं आहे तर बाहेर खाले मना नाही करत. पण एक तर सांगून नाही आली, काही नाही सांगून आली तर कसं आहे, काही वाटत नाही त्याला. बिना सांगितलं आल्या ना फालतू, ते तिकडे खोपडे गरम होते ना मग माणसाचे. हो बाई फटाफट उरको तू, एका साईडची थ्रेडिंग जाऊ दे बाळामध्ये. अजून नसलं बमला नसून माझ्या घरचे लोक. हो काकू बस आता 2 मिनिटात झालाच. फोन घ्या, आता आली ते 10 वाजता. कुठे गेली ती रेखा एवढ्या वेळची? फोन नाही केला आणि काही नाही सांगितलं नाही काही नाही, कुठे गेली होती एवढ्या वेळची? अहो ते मंदा बल्ली मागा लागली होती. सकाळी आली बल्ली मागा लागली होती, म्हणे आत्या म्हणे ब्युटी पार्लरले चाल, आत्या म्हणे ब्युटी पार्लरले चाल म्हणून गेली होती. बात म्हणे 10-15 मिनिटात येऊन जाऊ, 10-15 मिनिटात येऊन जाऊ करू करू टाईम होऊन गेला. तर तुला काही अक्कल आहे का नाही आहे? काही अक्कल आहे त्या भेजामध्ये? काही समजते तुला माहित आहे ना 9:30 वाजता मी दुकानात जात असतो म्हणून. माझा जाता टाईम आहे ना, अजून त्या स्वयंपाकही नाही बनवला. हे पाय बरं, ह्या कढईत भाजी नाही आहे आणि पोळेही नाही आहे, काय खाऊन जाऊ मी मग? दिवसभर तिकडे काम करावं लागते का? असंच उपाशी ठेवता काय मला? सांगायला तर पाहिजे कमीत कमी. सांगणं नाही ना, होणं नाही ना, आपल्या शहाणपणा करणं. तुम्हाला खरंच माहित नव्हतं एवढा वेळ होऊन जाईल म्हणून. ते बल्ली मागा लागली होती म्हणे लवकर येऊन जाऊ लवकर येऊन जाऊ, 9:30 वाजता येणं होऊन जाते म्हणे. 9 वाजेपर्यंत येणं होऊन जाते म्हणे. म्हटलं 9 वाजेपर्यंत आलं का बाद अर्ध्या घंट्यात तुमचा डब्बा स्वयंपाक होऊन जाते बा म्हटलं. त्या हिशोबाने गेली होती. आता मला काय माहित आता एवढा वेळ होऊन जाईल म्हणून. जा आता चाललो आता मी तसाच ऑफिसमध्ये. काय बायको आहे का काय काही समजत नाही, लहान आहे का आता काय माहित आता. थांबून जाणार जेवून जाणार बात बनवतो ना. गेले ते. कशी आहे हो बाई रेखा? समजत नाही का तुले? आता लहान आहे का तू? नातू नात्राची झाली, तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगा लागते काय? तू तर कधी बोलाचं काम नाही पडते, तशी कामं करतं. आज कोण बटे काय असं केलं? आई मला खरंच माहित नव्हतं एवढा वेळ होऊन जाईल म्हणून. नाही तुम्ही गेलीच नसती. अशाच मी त्या साड्या ट्राय करून राहिली होती. ती आली ना म्हणे चला म्हणे बा मला आता बहिणीच्या साक्षगणाला जायचं आहे,
तर बाद भोया करून घेतो म्हणे. तर भोयाही केल्या, फेशियलही केलं आणि त्याच्यातच 9:30-10 तिथंच वाजून गेले मग आई. त्याच्यात टायमाचा हेच नाही झाला. म्हटलं आता आता जाऊ दे आता. पण असं नाही करा, कमीत कमी मला तर सांगून जाती. मला सांगून गेली असती तर मी बनवून ठेवला असता स्वयंपाक. आता मला वाटतं तू स्वयंपाक बनवून राहिली, मी कपडे धुतले तिकडे. तू जर मला सांगून गेली असते का बा आई मी इकडे इकडे चालली, तर स्वयंपाक मी करून दिला असता, त्याचा डब्बा गिब्बा बांधून करून दिला असता. पण मी आता गेला की नाही तो उपाशीच कामावर. असं नाही करायला लागत बाई, पहिले आपले घरचे कामं करून घ्यावं लागते, मग फ्री टायमात काही करत बसा. काही हे आहे काय, कोणी काही मना करते काय? हा मामीजी ते आहे, गलती झाली बा माहिती. अहो गलतीचा विषय नाही आहे, गलत्या होतेच, पण असं समजायला पाहिजे आपल्याला थोडंसं. आता लक्षात ठेवून मामीजी आता नाही करणार अशी. आता पहिले आपले कामधंदे करून घेईन, मग त्याच्या बाद फालतूचे कामं, पुसतीचे कामं फ्री टायमातच करण मग. तसंच करावं लागते ना. पहिले आपले जे कामं आहे, कामधंदे सगळे आटपून टाकावं ना, मग फुरसतीच्या टायमात मस्त मोबाईल पहा, टीव्ही पहा, सिरियल पहा. घुमाल जायचं आहे घुमाल जा, कोणी मना करते काय? नाही नाही मामीजी, कोणीच मना नाही करत ना. आता गेला तो उपाशी, आता बनव काही स्वयंपाक आणि नेऊन दे त्याच्या दुकानावर, डब्बा पाठवून दे एखाद्या पोराच्या हाती. हा बाई, मी तसाच विचार करून राहिली. बाद काहीतरी बनवून देतो त्याला, डब्बा बांधून मीच चालली जातो लेकाले दुकानात. बरं ठीक आहे, जायचं दुकानात. तर सांगा मग मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू मग उद्या नवीन भागात.